नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, राजेश जगताप यांच्या आडूसा या कादंबरीच्या वेळी आपण आपल्या चॅनलच्या श्रोत्यांसाठी एक स्पर्धा घेतली होती की आडूसा या कादंबरीत राजेश जगताप सरांच्या आगामी 2 कादंबऱ्यांची नावं दडलेली आहेत, ती नावं ओळखा. त्यातलं एक नाव होतं अतृप्त. आज ऐकूयात राजेश जगताप सरांच्या आगामी अतृप्त या कादंबरीची एक झलक. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात राजेश जगताप लिखित अतृप्त कादंबरीची झलक. आज श्रावण महिन्यातली सोमवती अमावास्या. पश्चिमेच्या क्षितिजावर एक बारीक लालसर रेघ दिसतीये म्हणून दिवस मावळतीला गेल्याची जाणीव होतीये. आभाळात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली आहे. हळूहळू एक एक ढग चढाओढीनं पुढे पुढे जाऊ पाहतोय. उन्हाळ वारा भेदरलेल्या मनानं कुठंतरी गडप्प झालाय. मधूनच पाखरांचा थवा हळुवार पंखांनी इकडून तिकडे जातोय. त्यांच्या काळ्या सावल्या आणि चहूकडे पसरलेली भयाण शांतता अंग गोठवून टाकतीये. दौलतराव पाटलाच्या बांधावर वाऱ्याची एक झुळूक दबक्या पावलांनी आली आणि जागच्या जागी अडखळली. बांधावरल्या वारुळात क्षणिक हालचाल जाणवली. 2 बटबटीत डोळे दिसले. लवलवत्या जिभेनं कानोसा घेतला. डोळे पुन्हा गडप झाले. बांधावरली वाऱ्याची झुळूक लगबगीनं पुढे गेली. बांध पुन्हा शांत झाला. आभाळातल्या ढगांच्या मनात काहूर उठलं. पाणावलेल्या डोळ्यातनं पाण्याचे थेंब टप टप ओघळायला लागले. प्रचंड गडगडाट झाला. विजेचा एक लोळ कडकडाट करत विहिरीजवळच्या चिंचेच्या झाडावर कोसळला. विहिरीतलं पाणी शहारलं. दगडाच्या कपारीतून उगवलेल्या पिंपळाच्या झाडावरच्या खोप्यातल्या सुगरणीनं आपल्या नवजात पिलांना पंखाखाली लपवलं. अंधारलेलं रान उजळून पुन्हा काळोखाच्या मिठीत गडप्प झालं. बांधावरल्या वारुळानं पुन्हा डोळे उघडले. एक धारधार जीभ बाहेर आली. भोवतालचा कानोसा घेऊन मागे गेली. पुन्हा पुढे आली. कानोसा घेत बटबटीत डोळ्यांना वाट दाखवली. एक सुस्तावलेलं काळशार वेटोळं सैल झालं. वारुळातून सळसळ करत बाहेर पडलं. अत्यंत वेगानं बांधावरनं एका अनामिक ओढीनं पुढे जाऊ लागलं. एव्हाना पावसानं चांगलाचा धिंगाणा घालायला सुरुवात केली होती. माळावरल्या पायवाटा नखशिखांत नाहून निघाल्या. पाण्याचे पाट ओढ्याच्या पोटात नाहीसे होऊ लागले. वारा एखाद्या पहिलवानासारखा झाडाशी झुंजायला लागला. ओढ्यातल्या पाण्याची पातळी क्षणाक्षणाला वाढू लागली. पाण्यानं वेग घेतला. त्याच्या गूढ आणि धीर गंभीर आवाजानं ओढ्याच्या काठाच्या काळजात धडधड वाढली. काळ्या कुट्ट अंधारातला जीवघेणा खेळ अधिकच उग्र होऊ लागला होता. बांधावरल्या वारुळातली सळसळ ओढ्याच्या काठावर थबकली. बटबटीत डोळे ओढ्यातल्या पाण्यावर स्थिरावले. धारधार जीभ लवलवत बाहेर आली. त्रिकोणी डोक्याच्या अग्रभागी असलेल्या नाकपुड्या फुगल्या. एक दीर्घ श्वास घेऊन फणा फुगला. फणीधर 2 हात उंच उभा राहिला. रुंदावलेल्या फण्यावर पावसाच्या सरी कोसळत होत्या, पण तो बेफिकिरीनं ओढ्यातल्या पाण्याकडे एकटक निश्चलपणे पाहत होता. काहीतरी विचार करत होता. मनाचा निर्धार करून तो पाण्यावर झेपावला. सळसळ करत पाणी कापत पलीकडच्या काठावरील वेळूच्या बेटात घुसला. ओढ्याचं पाणी चढू लागलं होतं.
काठावरल्या नारळाच्या झाडावरला एक नारळ पाण्यात पडला. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आला, वेळूच्या बेटात अडकला. पंख फडफडवत वटवागळं उडाली, सैरा वैरा वाट मिळाली तिकडे उडत गेली. गार वारं अधिकच गार झालं. अंधाराचं घोंगडं मागं सारत एक पांढरी आकृती बाहेर पडली. झपाझप पावलं टाकत माळ तुडवत गावाकडे निघाली. दौलतराव पाटलांचा वाडा बेमुरवत कोसळणाऱ्या पावसात चिंब भिजला होता. वाड्यातल्या किंकाळ्या आणि हुंदके एकावर एक कोसळणाऱ्या सरीप्रमाणे येत होते, जात होते. ओसरीवर गाव गोळा झाला होता. काही जणांनी वेशीतल्या मारुतीच्या देवळात आसरा घेतला होता. निरंतर कोसळणाऱ्या पावसानं आणि मिट्ट दाटलेल्या काळोखानं स्मशानभूमीची वाट रोखून धरली होती. गाव प्रचंड दडपणाखाली रात्र सरण्याची वाट पाहत होता. मारुतीरायाच्या हृदयातही कालवा कालव होत होती. गावाच्या रक्षणाची जबाबदारी खांद्यावर असलेला तो बाहुबली आज डोळे मिटून शांत झाला होता. गावातली जुनी जाणती खोडं आपापसात कुजबूज करता करता म्हणत होती, देवादारी न्या उशिरानं का होईना पण होतो खरा. पाटलाच्या वाड्याला सोना म्हातारीचा सराब भावला. दौलतराव पाटलाचं कूळ बुडालं. तर जलंभर लई श्वासायला लागलं होतं बिचारीला. सोनाबाई वयाची 70 पार केलेली. गावातले जवळपास 50-55 पावसाळे आपल्या पदराच्या गाठीला बांधलेले. गावाबाहेरच्या एका घरात एकटीच राहणारी. दिवस रात्र महिने आणि सरलेले सणवार मनात साठवून आयुष्याची गिनती करणारी. मरता येत नाही म्हणून जगणारी आणि जगता जगता रोज मरणाची वाट पाहणारी. जिंदगानीच्या अखंड जळणाऱ्या सरणावर स्वतःच अकाली चुरगळलेल्या स्वप्नांची लाकडं टाकणारी. गावाच्या भयभीत आधारानं खोपीच्या कोडाच्या काठ्या सावरत दौलतराव पाटलाच्या वाड्याचे चिरे निखळण्याची वाट पाहणारी. मानगावचा लखुजी आणि राणूबाई पवाराच्या घरातलं हे शेंडेफळ. थोरला बळीराम, त्यामागचा किसन आणि त्याच्या पाठीला पाठ लावून आलेली सुभद्रा. सुभद्रा हे तिचं पाळण्यातलं नाव. पण रूपानं सोनचाफ्याच्या फुलासारखी पिवळ्या धम्मक अंगाची म्हणून सगळ्यांची लाडकी सोनाबाई. गुणानं खांडसरीसारखी, सगळ्यांची लाडकी सोनाबाई. सोनाबाई कधीच झाली नव्हती, ती होती फक्त सोना. कोणी म्हणायचं सोना का, तर कोणी सोना आत्या. आळीतला म्हातारबा काठी टेकत टेकत देवळाकडे चालला होता. रस्त्याच्या कडेला खेळणाऱ्या सोनाला त्यानं ए सोने अशी दमदार हाक मारली तेव्हा ती त्याच्यापुढे कमरेवर दोन्ही हात ठेवून दरडावून म्हणाली, बाबा सोने नाही म्हणायचं, सोनाबाई म्हणाय, पैसे पडतात वैर. आणि जास्तीच पैसे पडत असतील तर नुसतं सोना म्हण. अख्खं गाव तेच म्हणते. तू एकला गावाबाहेर राहतोय का परगावून आलायस? नाही तर असं का करीनास? तू बोलूच नको माया संकट. म्हातारबाच्या पल्लेदार पांढऱ्या मिशीखालच्या ओठांवर हसू फुटलं. त्यांनी तिच्या डोक्यावरनं आपला थरथरणारा हात फिरवून तिला पोटाशी धरला आणि म्हणाला, तर झाशीची राणीच आहेस म्हणकी. आता आमच्याकडं हेस तवार जिबेवरीस तू ठेवल्यागत बोलतीय. पर ह्या म्हाताऱ्याचं बोलणं ध्यानात धर. सासरी जाशील ना तवा सासू झिंज्या उपटून प्याकाटात लाद घालीन, 7 कोळाचा उद्धार करीन. म्हणून सांगतो, वाईच गोळमाट बोलाय शिक. बाबा सासर म्हणजे काय र? अगं सासर म्हणजे जिथं नवऱ्याचं घर असतंय ना ते गाव. अन नवरा म्हणजे? सोनानं अबोधपणे विचारलं.
नवरा मजी सावताभोवतीनं जो घरा घरा फिरतो आणि बायकोला बी फिरवतो त्यो भावरा. बाबा काय येड्यावानी बोलतोय, काय बी समजना. सासर, नवरा, भावरा, बायको समद वाऱ्या उडून गेलं पाय. थांब, आता तू ही काठीच पळीवते. म्हणता म्हणता सोनानं म्हातारबाची काठी घेऊन धूम ठोकली. 5-50 पावलांवर जाऊन थांबली. म्हातारबा येतोय का नाही ते मान वेळावून पाहायला लागली. म्हातारबाला जागच्या जागी खो खो हसताना पाहून सोना आणखीन चिडली आणि म्हणाली, बाबा आता मी काठी देणारच नाही. चुलीत घालून आईला भाकऱ्या भाजाय सांगते. म्हातारबा ओठावरलं हसू आवरत म्हणाला, सोनाबाई अगं तू शहाणी आहेस, ये इकडे ये, काठी दे ग बाय माझे, तुला खाऊला एक आणा देतो. मग सोनाचा राग वाऱ्यावर उडून गेला. भिरभिरत्या केसांच्या बाटा कानामागं सारत ती मागं फिरली. म्हातारबानं थरथरत्या हातानं सदरा वर करून कोपरीच्या खिशातनं एक आणा काढला, तिच्या हातावर ठेवला. तिचे खट्याळ डोळे किलकिले झाले. नाकावरचा राग कमी झाला. गोबरे गाल जरासे फुगवून ती म्हणाली, ह्या बारीला एक आणा दिला म्हणून तू ही काठी देते. पुढल्या बारीला आणा घेणार नाही आणि काठी बी द्यायची नाही. ध्यानात धरशील ना. वय ग माहे आज्जे. तिने हातपाय आपटत पुन्हा गाल फुगवले. डोळ्यात दाटू पाहणारं पाणी आवरत म्हणाली, बाबा मी आजी आहे वैर, नग मला तो हा आणा जा. बरं एकडाव माफी कर सोनाबाय. अगं असं बाबावर राग धरू नाही पोरी. मग हे तुला आधी म्हणाय काय झालं, दे महा आणा. आजा नातीचं लुटूपुटूचं भांडण कसं तरी मिटलं. आणा घेऊन कोकर उड्या मारत सोना वाण्याच्या दुकानाकडे पळाली. काबाड कष्ट करून शिणला भागलेला म्हातारबाचा जीव फुलासारखा हलका झाला. 4-2 बघे हसत हसत चालायला लागले. म्हातारबानं ओलावलेल्या डोळ्याच्या कडा पुसता पुसता डोळ्यावर आडवा हात धरून सोना गेलेल्या वाटेकडे बघून उसासा टाकला. काठी टेकत टेकत जड पावलांनी देवळाची वाट चालायला लागला. देवळाच्या पायरीपासनं अंदाजानं 8-10 पावलं लांबच थांबला. हातातली काठी कशी तरी कमरेच्या आधारानं उभी केली. डोक्यावरचं पागुटं नीट केलं. डोळे मिटून देवाला हात जोडले. पारावरची गावपंचायत क्षणभर थंडावली. त्यातला एक जण म्हणाला, काय बाबा अजून बी काय बाकी वाटतं? काय मागतोय काय देवाकडं? काय मागतोय लेकरा? कवा एकदाची सुटका करतोय ते विचारत होतो. पण माया करंट्याचं बोलणं त्याला ऐकाय जातंय का नाही कोण दखल? असं म्हणून तो खाली बसला. एक काडी उचलून मातीत उगाच रेघोट्या मारायला लागला. अरे पर एवढा का जीवाला काटाळलाय? आता का काटाळला? काय बी सांगण्याजोगतं नाही. अख्खा जलम वाया गेला पाय. म्या म्हणतो देव आमसनी जन्माला तरी का घालत असन? अंगाला धड कापड नाही, पोटाला पोटभर अन्न नाही, जमीन जुमला तर साठवाई कपाळावर लिवायचाच विसरली. तक्रार तरी कुठं आणि कोणाकडं करायची? देवादारी न्याव मिळत नाही, मग दोष तरी कुणाला लावायचा? हा, अरे जे हाय ते बरंच हे म्हणायचं. दिवस आला तसा मावळतीला गुलाल उधळत गडप्प झाला. दिवसभर रानोमाळ पांगलेला गावगाडा तिन्ही सांजेला परत आला. देवळातल्या मारुतीची आरती झाली. गाभाऱ्यातल्या दगडी दिव्यात सांजवात लागली. तिच्या मंद उजेडात गाभारा उजळला. मारुती रायाच्या मागील भिंतीवर काळाच्या सावल्या गडद झाल्या. दिवसागणित वाढत जाणाऱ्या पापाच्या गाठोड्याला आणखीन एक गाठ बांधली गेली. घराघरातून पेटलेल्या चुलीचा धूर थंडावला. झाडावरच्या पाखरांच्या चोची पंखात शिरल्या. टोपल्यातला भाकर तुकडा ताटात आला. देव्हाऱ्यातल्या निरंजनाची ज्योत मंदावली. गोठ्यातल्या गुरांच्या गळ्यातली घुंगरं शांत झाली. पाठीवरून फिरणाऱ्या शेपट्या भुईला लागल्या. रवंथ करता करता डोळ्यावर झोपेचं पांघरुण पडू लागलं आणि दिवसभर शेंडलेला गाव हळूहळू रात्रीच्या कुशीत शिरला.
आकाशात चंद्राभोवती तयार झालेलं गोलाकार खळं डोळ्याला थंडावा द्यायला लागलं. ओट्यावर अंग टाकून पडलेला म्हातारबा अजून जागाच होता. आभाळाकडे एकटक बघता बघता आठवणीच्या लुकलुकणाऱ्या चांदण्या मोजत होता. काही अंधुक होत्या तर काही स्पष्ट होत्या, काही लहान तर काही मोठ्या, काही एखाद्या अदृश्य नाजूक धाग्यानं एकत्रित बांधलेल्या तर काही माळावरल्या दगडगोट्यांप्रमाणे अनिर्बंध इतस्ततः विखुरलेल्या. सांगड घालावी तरी कशी? पण निसर्गाच्या अफाट शक्तीनं प्रत्येकाचा आदी अंत जन्म आणि मृत्यू ठरवून दिलेला असतो. म्हातारबाच्या आठवणीला सुद्धा उगमस्थान होतच की. म्हातारबाला अख्खा गाव आज म्हातारबा म्हणून ओळखत असला तरी त्याचं खरं नाव दशरथ आहे. त्याच्या आईचं नाव शेवंता आणि बापाचं काशीनाथ होतं. त्या काळी काशीनाथ गावचा येसकर होता. महारवाड्यात इनमीन 4 घरं. काशीनाथला 3 पोरं आणि 1 पोर, 4 पोरात दशरथ 3रा. दशरथ 5-6 वर्षांचा होता. पावसाळा सुरू झाला होता. मघा नक्षत्राच्या पावसानं मुक्काम ठोकला होता. रानात तरारून आलेलं पीक पावसात भिजून गारठलं होतं. थोरा मोठ्यांच्या घरातलं मागच्या सुगीचं अन्नधान्य कोठीचा तळ गाठू लागलं होतं. काशीनाथचं घर म्हणजे लाकडाच्या मेडीच्या आधारानं उभ्या केलेल्या कुडाच्या भिंती, उसाचं पाचट आणि गवताचे भारे टाकून शाकारलेलं छप्पर. 4 बाजूनी उभ्या केलेल्या कुडाच्या भिंती शेवंतानं पांढऱ्या मातीनं लिपून सारवल्या होत्या म्हणून त्याला घर म्हणायचं. सततच्या पावसानं माती चिखल होऊन गळून गेल्यामुळे कुडाच्या काठ्या उघड्या पडलेल्या. कुडाच्या भिंतीतून वारा आरपार पाठशिवणीचा खेळ खेळत होता. भिजत भिजत दबक्या पावलांनी संध्याकाळ आली. काशीनाथ एका कोपऱ्यात चिलीम ओढत बसला होता. उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी दुमडून बनवलेल्या मुठीला खालून डाव्या हाताचा आधार देऊन त्यांनी एक जोरदार झुरका मारला. चिलमीच्या पोटात भरलेली चिमूटभर तंबाखू पेटली. तोंडातला धूर घशात उतरला. नाका तोंडावाटे पुन्हा बाहेर पडला. हवेत गोल गोल गिरक्या मारत नाहीसा झाला. पोरं अंगावर गोधडी घेऊन खोराड्यातल्या कोंबडीसारखी गप्प बसलेली होती. आईला भूक लागल्याचं सांगून भाकर मागू लागल्यावर शेवंता उठली. चुलीजवळच्या कोपऱ्यातल्या देवळीतनं चिमणी घेतली. चिमणी पेटवायला चुलीवरची काड्याची पेटी घेतली. एक काडी काढून गुलावर ओढली, पण काडी पेटली नव्हती. गारठ्यामुळे गुल सादळला होता. ती काशीनाथला म्हणाली, "आव, पेटी समधी सादळली, काडी पेटणं झाली. जरा तुमची चकमक तरी आणा इकडं." काशीनाथनं खिशातनं चकमक काढून तिच्याकडे फेकली. गारगोटीचा तांबूस पांढरा खडा डाव्या हातात धरून उजव्या हातानं चकमक ओढली, पण ठिणगी पडली नव्हती. तिने अजून एकदा प्रयत्न केला. गारगोटीत दडलेली ठिणगी बाहेर पडायला तयार नव्हती. चकमक काशीनाथकडे भिरकावून ती म्हणाली, "हे मुरदाड बी पेटणं झालंय, तुम्ही चिमणी पेटवून द्या." काशीनाथ उठला. चुलीतली लाकडं बाहेर ओढली. चिमणीचं झाकण काढलं. चिमणी तिरकी करून लाकडावर कडू तेल ओतलं. डाव्या हातातल्या गारगोटीवर चकमक ओढली. 2-4 ठिणग्या पडल्या. लाकडावर फुंकर मारली. धूर झाला. त्यांनी डोळं चोळत पुन्हा फुंकर मारली. थोडासा जाळ झाला, विझला. पुन्हा फुंकर मारली. जाळ चांगलाच पेटला. एक बारीक पेटती काडी उचलून त्यांनी चिमणीच्या वातीला लावली. चिमणीची ज्योत पेटली. अंधारलेल्या घरात पिवळा तांबूस उजेड झाला. वाऱ्याच्या झोतानं चिमणीची वात फडफडू लागली. शेवंतानं चिमणी उचलून कोपऱ्यात ठेवली. ज्योतीची फडफड थांबली. ती स्थिरावली. मंदपणे स्वतःचा देह जाळत उजेड पसरवायला लागली. चुलीतलं सरपाण संपलं होतं. बाहेर पाऊस मोरावाणी थुईथुई नाचत होता.
शेवंतानं पोत्याची खोळ डोक्यावर घेतली, बाहेर गेली. अंगणाच्या कोपऱ्यात बाभळीच्या काट्याचा फास रचून ठेवला होता. तिथून तिने 2-4 दांडगे लाकडं आणि तरवडाच्या बारीक बारीक काटक्या मोडून आणल्या. चुलीजवळ ठेवल्या. डब्यातल्या पिठानं तळ गाठला होता. भाकरी केल्या तर प्रत्येकाच्या वाट्याला एक अख्खी भाकर येईल असं वाटत नव्हतं. भाकरी करावी का पिठाची पेज करावी, ती क्षणभर हो नाहीच्या विचारचक्रात गुरफटली. मनाची घालमेल झाली. अख्खी रात्र पार पाडण्यासाठी प्रत्येकाच्या ताटात काहीतरी पुरेसं वाढणं गरजेचं होतं. तरवडाच्या बारीक काटक्या मोडून चुलीत घातल्या. 2-4 बाभळीची लाकडं त्याच्यावर ठेवली. भगुल्यात पाणी ओतून गरम करायला चुलीवर ठेवलं. परातीत पीठ काढलं. हातावर थोडं मीठ घेऊन पिठात टाकलं. 2 तांबे पाणी ओतून पातळ केलं. भगुल्यातल्या पाण्याला उकळी फुटली होती. गुळाचे 2-4 खडे उकळत्या पाण्यात टाकले. तेलाची बुधली उघडून बघितली. बुधली रिकामी होती. उकळत्या पाण्यात गुळ विरघळून गुळवणी तयार होऊ लागलं होतं. परातीतलं पीठ पळी फिरवून चांगलं एकजीव केलं. उकळत्या गुळवण्यात टाकलं. पळी फिरवून पीठ आणि गुळवणी पुन्हा एकजीव केलं. झाकण ठेवून चुलीतली लाकडं पुढे सरकवली. भिरभिरत्या डोळ्यांनी पोरं चुलीवरच्या भगुल्याकडे आशाळभूतपणे पाहत होती. भगुल्यातनं रट रट आवाज यायला लागला. झाकण किंचित वर उचललं गेलं. झाकणाखालून चोर पावलांनी वाफ बाहेर पडू लागल्यावर तिने झाकण पदरानं उचलून खाली ठेवलं. पळी फिरवून पुन्हा झाकण ठेवलं. थोड्या वेळानं चुलीवरचं भगुलं उतरून खाली ठेवलं. पोरांचे डोळे चकाकले. थोरलं पोरगं लगबगीनं उठलं. फळीवरली 2 ताटं काढून आईच्या पुढे ठेवली. कार दम निघा ना काय? आये लय भूक लागली. वय पर निवाय पाहिजे का नको? गरम गरम खाल्ल्यावर तोंड पोळल का नाही? काशीनाथ बूड सरकवून बसला आणि म्हणाला, अगं वाढ वाढ, फूक मारून खात्याल. मला बी वाढ. पावसातल्या गारठ्याचं असंच असते. सारखं काहीतरी ऊन ऊन खाऊशी वाटते. किती बी खाल्लं तरी घटका भरात पोट रिकामं होतंय बघ. पर म्या म्हणते दमधारा की वाईच, पेज हाय ती, भाजी भाकर नाही. एक ताट काशीनाथच्या पुढे आलं. दुसरं थोरल्या 2 पोरांना. दशरथ आणि त्याची धाकटी बहीण अधीर होऊन त्यांची पाळी येण्याची वाट बघायला लागली. शेवंतानं 2 ताटात एक एक पळी पेज पुन्हा वाढली. भगुलं पुढं ओढून धाकल्या दोघांना म्हणाली, चला र या इकडं. दशरथ, धाकटी देवकी आणि शेवंताला जेवायला ताट नव्हतं. तिघेही भगुल्यातच जेवायला लागले. आपल्याला जेवायला ताट नव्हतं म्हणून दशरथ हिरमुसला होता, पण पोटातल्या भुकेमुळे तो लागलीच विसरला. आईनी त्याला पळी दिली होती, तिच्यात पेज घेऊन तो भुरके मारायला लागला. शेवंता बारकीला घास भरवता भरवता 2 घास स्वतःच्या पोटात ढकलत होती. आये पाणी, थोरला म्हणाला. तिनं पाण्याचा मडकं आणि तांब्या पुढे सरकवला. पोटभर पेज खाऊन सगळ्यांनी तांब्याभर पाणी पिऊन समाधानाचा ढेकर दिला. शेवंता मात्र अर्धपोटीच होती. पाणी पिऊन पोट भरण्याशिवाय पर्याय नव्हता आणि तिने तेच केलं. बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती. खाली वर गोधड्या घालून सर्वांनी अंग टाकलं. भरलेलं पोट आणि एकमेकांना लागणारी एक दुसऱ्याची ऊब डोळ्यावर झापडं घालायला लागली. मिट्ट दाटलेल्या काळोखात टपटपणाऱ्या थेंबांनी ताल धरला होता. गाव जिवंत असल्याच्या खाणाखुणा मिटल्या होत्या. झाडावरची पाखरं, घू घू करत घुतकारणारं घुबड आणि मधूनच टिव टिव करत माणसाच्या काळजात धडकी भरवणारी टिटवी आज शांत होती. एखाद्या भिंतीच्या किंवा ओसरीच्या कोपऱ्यात आसरा घेऊन कुत्र्यांनी अंगाचं मुटकुळं केलेलं होतं.
गावगाड्याचे हेवेदावे बाजूला सारून समस्त जीवनमात्राला आपल्या प्रेमभरल्या कुशीत घेऊन रात्र पावला पावलांनी पुढे सरकत होती. स्वप्नाच्या वाटेनं भविष्याच्या पोटातलं रहस्य शोधण्यासाठी निघालेला गाव अर्ध्या वाटेवर थांबला. झाडांच्या पानांवरनं घरंगणारे थेंब स्थिरावायला लागले. पहाटेची चाहूल लागताच एखाद दुसऱ्या चिमणीची चिवचिव साखर झोपेत कूस बदलायला सांगू लागली. काळोखाचा पडदा हळूहळू मागे सरकू लागला. उगवतीला हालचाल सुरू झाली. गोठ्यातली जनावरं उठून उभी राहिली. उभ्या उभ्या फळाफळा मुतली. गळ्यातली घुंगरं डोळे चोळत जागी झाली. चिमण्याच्या चिवचिवाटाबरोबर कावळ्यांची कावकाव वाढली. कुत्र्यांनी गलका केला. गावाशेजारच्या ओढ्याच्या दिशेनं शेपट्या हलवीत पळू लागली ती. श्रोते हो, हे होते राजेश जगताप सरांच्या अतृप्त या कादंबरीची एक झलक. आपण जी स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेमध्ये आडुसा या कादंबरीच्या 9व्या भागात मीटिंग नंतर धरणगावला गेलेला धनाजी परतल्यानंतर रात्रीच्या एकांताच्या प्रसंगाचं वर्णन करताना अतृप्त हा शब्द आलेला आहे. विजेत्यांना प्रत्येकी आडुसा कादंबरीची एक प्रत आत्तापर्यंत मिळालेली आहे. त्या सगळ्यांचं अभिनंदन. मीही तुमच्याप्रमाणे अतृप्त ही कादंबरी जगताप सर कधी पूर्ण करतायत, त्याचं प्रकाशन कधी करतायत आणि ती कादंबरी आपल्या चॅनलवरनं तुम्हाला कधी ऐकवायला मिळतेय याच प्रतीक्षेत आहे. भेटूयात जगताप सरांच्या आणखीन कथांसह. पण तोपर्यंत तुम्ही जर चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता उजव्या हाताला वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला स्पर्श करा. स्पर्श केल्याबरोबर चॅनल सबस्क्राईब होईल. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.